विठ्ठलरूपी भगवान आपल्या समोर साक्षात उभा आहे. बोला शिवशंकर भगवान की जय. हर हर महादेव. पार्वती माते की जय. विठ्ठलवारी संस्कृत आर्ट फेस्टिवल. मस्त उपवनचा जबरदस्त व्ह्यू. उपवन फेस्टिवल नक्की 100% मंडळी. आपण आला आहोत कुठे तर उपवन आर्ट फेस्टिवल. हा फेस्टिवल सगळीकडे फेमस आहे आणि उपवनमध्ये 6 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी असं आहे. आज आहे 6 फेब्रुवारी म्हणजे पहिला दिवस. छान अशी सजावट केलेली आहे. बंदोबस्त असा जोरात आहे. या पुढे आपण एक्सप्लोअर करूया हा उत्सव. संस्कृती आर्ट फेस्टिवल विहंग. मस्त छान छान आर्ट्स असतात इथे. खूप बघण्यासारखा फेस्टिवल असतो. ठाणे उपवन 6, 7, 8 6 फेब्रुवारी आज आहे. नक्की भेट द्या. या पुढे आपण एक्सप्लोअर करूया. आणि पौराणिक अशी भरपूर सारी पुस्तकं आहेत. भरपूर अशी गॅलरी अशी म्हणू शकतो. बुक्स घ्यायला या पुढे अजून काय बघूया. काय रस्त्याच्या दुतर्फा भरपूर असे स्टॉल लागणार आहेत. आत्ताच महोत्सव सुरू झाला आहे आणि खूप अशी गर्दी होणार आहे कारण विकेंडचं चालू होतं आहे. उपवनची शान मागे ओपनिंग झालेला आपला विठ्ठलरायाचा छान असा स्टॅच्यू. मस्त. जय हरी विठ्ठल. मस्त असं उपवनचं वातावरण आहे. पूर्ण उपवन फेस्टिवल मजेदार चालू आहे. इथे विठुरायाचा पुतळा स्टॅच्यू दिमागदार उभा आहे. प्रत्येक जण इथे एन्जॉय करतात. मस्त गारगार वारा सुटली आहे आणि दिमागदार विठुरायाचा पुतळा उभा आहे. झूम मध्ये बघूया. चला म्हणजे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ. मी तुमचा लाडका मिळाला. आज तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आपला पांडुरंग विठ्ठल दिमागदार रूपामध्ये एकदम उभा आहे. मस्त स्टॅच्यू आहे. तर आपण पुढे उपवनला. उपवन ठाण्याला संस्कृती आर्ट फेस्टिवल असा 3 दिवसाचा महोत्सव चालू झालेला आहे. आज तारीख आहे 6, 7 आणि 8 फेब्रुवारी. ठाणे उपवन लेक. बऱ्याच जणांना माहीत असेल हा सुंदर एक सोहळा असतो आणि आर्टबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी एकदम तर परभणीच आहे. तर नक्की या उपवन फेस्टिवलला भेट द्या. आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्याच मला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला पांडुरंग हरी विठ्ठल. वा काय मस्त आहे बघा. अशी काय मंडळी दुकानं चालू होत आहेत. जस्ट महोत्सव चालू झालेला आहे. गर्दी वाढत जाणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा बरीचशी अशी दुकाने आहेत आणि हा गर्दीचा ओघ पूर्ण वाढणार आहे. पुढे काहीतरी ढोल वगैरे वाजतायत. बघूया आणि नंतर आपण हे परत एक्सप्लोर करायला येणारच आहोत की जे काय प्रोडक्ट आहेत ते. बघा हे शोची क्रिएटिव्ह वर्ड. मंडळी मस्त महोत्सव भरत आहे. पुढे बघाल तर खूप बघण्यासारखं आहे. काय माहिती आहे का मंडळी, साक्षात विठोबा. बघा विठोबा आहे कुठेतरी पुढे. या विठोबाचं दर्शन घेऊया. वा मस्त धमाल. विठोबा फेरी. पांडुरंग हरी विठ्ठल. विठ्ठला माय बापा. विठोबा दर्शन बघा केवढा मोठा विठोबा आहे. जय हरी पांडुरंग. जशी का दिंडीच आहे बघा विठ्ठल रूपी
बोला पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल. वा क्या बात है. जय हरी विठ्ठल. दिंडीच निघाली आहे. कुमाई. वा मागे शिवराय घोड्यावर येत आहे. सगळी लहान पोरं आहेत. इकडे जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. नमस्कार. कला सुगंध आलेले आहेत. महाराज शिवराय. बाप्पा मंगल मूर्ती. वा ताई छान छान मस्त सगळे छान दिसतंय. वा क्या बात आहे. राम लक्ष्मण सीता पवन पुत्र हनुमान की जय. जय सिया राम. जय माता सीता. जय लक्ष्मण देव. जय हनुमान. जय सिया राम. जय लक्ष्मण सीता मैया. जय हनुमान. शिवशंकर. बोला शिवशंकर भगवान की जय. हर हर महादेव. पार्वती माते की जय. राधा कृष्ण. हरे कृष्णा हरे राम. जय राधा कृष्ण. जय राम. जय सीता मैया. जय लक्ष्मण दादा आणि पवन पुत्र हनुमान की जय. बजरंग बली की जय. थँक्यू. क्या बात है.
पाणीपुरी घ्या काय हे काही दिंडी आहे. विठ्ठला! पालखी अरे बोला एकविरा माते की जय. आपले कोळी माणसं. कुठं पंजाबी बापरे. बरेचसे स्टॉल असे लागलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा असे सेल्फी काढायला. जय जय रामकृष्णारी सेल्फी पॉईंट. विहंग प्रेझेंट्स JP इन्फ्रा जे कुमार संस्कृती आर्ट फेस्टिवल उपवन ठाणे सेल्फी पॉईंट. म्हणजे छान असं ओपन फेस्टिवल चाललेली आहे. बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉईंट आहे आणि अजूनच हा फुलच जाणार आहे. व्हिडिओ मी शेवटपर्यंत आहे. अजूनही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त चालू आहे. हे बघा प्रताप सरनाईक आहे. अजूनच सुंदर सेल्फी पॉईंट. पंढरीचा देखाव दाखवला आहे. हे बघा प्रताप सरनाईक आहे. अण्णा लोक जो आले जसं काही परफॉर्मन्स आहे वाटतं. अशी झालं होतं. पॉइंट चला आर्ट फेस्टिवलमध्ये लाईव्ह पेंटिंगचं चालू आहे. बरेचसे लाईव्ह पेंटर आलेले आहेत. लाईव्ह पेंटिंग जो का सुरेख आहे. वा अरे नमस्कार. दारांची कलाकृती चालू आहे. लाईव्ह पेंटिंग काय साकार करतात दादा? पांडुरंग ना मस्त आहे. छान लाईव्ह पेंटिंग चालू आहे. तरी किती वेळापासून तुम्ही पेंटिंग चालू केले? आता दुपारी चालू केलं. ते किती तास झाले साधारण? 3 तास झाले ना. बघा 3 तासानंतर हे असं चित्र उभं राहिलं. एवढी भरपूर मेहनत आहे. छान अशी कलाकृती पेंटिंग. विठ्ठलाची वारी दाखवली आहे सुंदर. हा माऊलीला पांडुरंग कसा दिसतोय तर असा दिसतोय. ते बरेच कलाकृती केलेली आहे. हा बघा सजावट तर छान केलेली आणि मस्त लाईव्ह पेंटिंग चालू आहे. उत्सवाला नक्की या. रेलचाल अजून चालू झालेली नाही आहे पण आत्ता चालू होईल. जशी जशी रात्र होईल लोकांची रेलचाल चालू होईल. संस्कृती आर्ट फेस्टिवल उपवन ठाणे. म्हणजे आपण तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला कमेंट करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. विशेष बघतो थीम आपली पांडुरंगाची. विठ्ठल पांडुरंग सुंदर पेंटिंग म्हणजे दाखवतो. ही बघा विठ्ठलाची थीम आहे पांडुरंग आणि आपल्या पंढरपूरची थीम आहे असं म्हणू शकतो. सुंदरशी कलाकृती. शॉप्स हँडलूम शॉप. नेकलेस सुंदर
सुंदर असे नेकलेस. हे बघा असा मस्त. इथे बघा काय पेंटिंग आहे संध्या गणपती बाप्पाचं. वा पुढे सुद्धा आहे. मसाले सुद्धा आहेत. DW खामकरांचे मसाला स्टॉल तर अट्रॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये काय आहे पोळपाट, सगळी स्वयंपाच्या वस्तू. समोर बघा लाकडी सामान. सावंतवाडीची आठवण येते. सावंतवाडी लाकडी सामान. समोर बघा फक्त लाकडी सामान. वुडन डेकोरेटिव्ह पीसेस. हे बघा संपूर्ण लाकडी सामान स्टॉलवर नक्की आहे. कोणाला घर पाहिजे असेल तर हे बघा पक्ष्याचं बनवलं घरापासून तयार केलेलं आहे. कडून गेल्या वर्षी आम्ही खरवस घेतला होता. चांगला तो गुळाचा आणि साखरेचा ना, 2 असतात नेहमी. सिद्धिनायक अगरबत्ती. काय अगरबत्ती भरपूर अगरबत्तीचे प्रोडक्ट. दिल्ली मसाला पापड, मोठा पापड, मसाला पापड एवढा मोठा आहे बघा. आता हा टाकला याच्यात, हा पापड टाकला आणि केवढा मोठा झाला. जबरदस्त. त्यांची गर्दी वाढलेली आहे आता बघा. मगाशी आपण सुरुवातीला चालू होतं तेव्हा कोण नव्हतं, आता वाढलेली. बूमबेरी असं काय नवीन आहे, छान दिसतं. टेस्ट ऑफ महाबळेश्वर मी पार्टिसिपेट केलं होतं.